एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी राजश्रीताई उमरे पाटील यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे। याबाबत सविस्तर असे की धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा च्या महिला प्रदेश अध्यक्षा उपोषणकर्त्या राजश्रीताई उमरे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 2/9/2024 पासून छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी लढा मराठवाडा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज या उपोषणाचा 10वा दिवस आहे। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच यापूर्वी ईडब्ल्यूएस कोट्यातून मराठा समाजाला दिलेले आरक्षण लवकरात लवकर पूर्ववत करावे। त्याचप्रमाणे कामगार, शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे। सकल मराठा समाजाच्या या ज्वलंत प्रश्नांसाठी गेल्या 40 वर्षांपासून आजतागायत 300हून अधिक बळी गेलेले आहेत। यापुढे अजून बळी जाऊ नयेत याकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 पूर्वी या प्रमुख 3 मागण्या तात्काळ मान्य कराव्या, अशी मागणी ही सकल मराठा समाजातून होत आहे। एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। आज या ठिकाणी आमची मराठा समाजातील ताई राजश्री उमरे पाटील 9वा दिवस आहे तिचा उपोषणाचा। तिची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि शासनाचे प्रतिनिधी येऊन भेट देऊन जात आहेत। आम्ही बोलणे करून देऊ, काही चर्चा करू, निर्णय घेऊ, पण अजून काही झालेलं नाही। आणि तिची जसजशी प्रकृती खालावत चाललेली आहे तशी सगळ्या मंडळीत चिंता निर्माण झालेली आहे। आणि मुख्यमंत्री तसे संवेदनशील माणूस आहे, पण त्यांच्यापर्यंत प्रतिनिधींनी आणि त्यांनी आमच्या उपोषणकर्त्यापर्यंत लवकरात लवकर चर्चा करावी, आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं भिजत घोंगडं किती दिवस भिजत ठेवणार आहेत। समाजामध्ये खूप रोष आहे, समाजातलं दारिद्र्य वाढत चाललेलं आहे, खेड्यापाड्यात बकालपणा वाढत चाललेला आहे, शेती उद्ध्वस्त होत चाललेली आहे, तरुणाच्या हाताला काम नाही आणि रस्त्यावर झुंडीच्या झुंडी ह्या आशेने जरांगे पाटील साहेब असतील, आमचे इतर नेते असतील, त्यांच्याकडे आशेने येत आहेत की आमचं काहीतरी आता भलं होईल। आता म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे परिस्थिती मराठा समाजाची गेलेली आहे। तर मुख्यमंत्री महोदय संवेदनाक्षम माणूस आहे, त्यांनी लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा आणि आमच्या भगिनीचा जीव जो धोक्यात आलेला आहे त्याबाबत त्यांनी त्वरित पावले उचलावीत एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।